नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजची आपली पहिली टिप आहे, सकाळी अर्धा चमचा हळद आणि मध गरम पाण्यात पिण्याचा नियम ठेवा. हा उपाय रोज केल्यास पचन सुधारते, त्वचा देखील चमकते. हळदीत सूज कमी करणारे गुण असतात आणि मध शरीराला ऊर्जा देतं. तर हे मिश्रण नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती वाढवतं. हा उपाय विशेषतः थंडी किंवा ऋतू बदलण्याच्या काळात खूप फायदेशीर ठरतो. यामुळे पोट साफ राहिलं की आरोग्य देखील चांगलं राहतं. तर ही सवय लावायला सुरुवातीला आठवण ठेवावी लागेल, पण नंतर ती सवय लागून जाईल. दुसरी टीप आहे, जेवल्यानंतर एक छोटी वेलची चगा. यामुळे गॅस, अपचन आणि तोंडाचा वास जो येतो तो कमी होतो. वेलचीत नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात आणि जे पचनासाठी उपयोगी पडतात. तोंडाला गोडसर, ताजं वाटतं आणि तोंडातला वास देखील कमी होतो. तर वेलचीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, पण ती आरोग्याचा खजिना आहे. दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर ही सवय घाला. गॅसच्या त्रासातून सुटका मिळेल आणि हृदयही थंड राहतं. हे खास करून उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरतं. तिसरी टीप आहे, लिंबू चहा. सालीने टाचावरती घासल्यास जे टाचांचे गाठगोट असतात ते कमी होतात. टाच फाटल्यास बाजारातील क्रीम लावण्याऐवजी हा उपाय करून पहा. लिंबाच्या सालीमध्ये नैसर्गिक आम्ल असतं जे टाच मऊ करतं. रात्री झोपण्याआधी ही साली 5 मिनिटं टाचावरती फिरवा. महिनाभरात फरक जाणवेल आणि टाचाही काळवटलेले असतील तर ते कमी होतील. सोपा आणि रोज करता येण्यासारखा हा उपाय आहे. यामुळे महिलांसाठी सोपं सौंदर्य टीप देखील आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील हे फायदेशीर ठरेल. चौथी टीप आहे, रोज 2 वेळा हसण्याचा नियम. म्हणजे चेहऱ्यावरचा तणाव निघून जातो. कधीकधी आरोग्यासाठी हसणं ही औषधच ठरतं. हसण्याने चेहऱ्यावरचा तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो. झोपण्याच्या आधी किंवा सकाळी आरशासमोर हसायचा नियम करा. सोपं वाटतं, पण परिणाम फार खोल असतो. मुलांना आणि पतीला देखील यामध्ये सामील करू शकता. घरात आनंद देखील वाढेल. 5वी टीप आहे, घरकाम करताना कानात सौम्य संगीत ऐका. मानसिक थकवा कमी होतो. सतत घरातील जबाबदाऱ्यांमधून देखील थोडाफार थकवा जाणवतो, पण थोडं संगीत मनाला उभारी देतं. स्वयंपाक करताना किंवा झाडू मारताना हलकी गाणी ऐका. हे तुमचं लक्ष वेधतं आणि कामाची उगबग राहत नाही, त्यामुळे कामं देखील लवकर होतात. संगीतामुळे डोके शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा येते. तर हे एक मानसिक आरोग्यासाठी देखील छोटंसं पण प्रभावी टूल आहे. 6वी टीप आहे, डोकं दुखत असेल तर कडुलिंबाचे 5 पानांचा रस मधात मिसळून घ्या. कडुलिंबाने शरीर थंड राहतं आणि डोक्याचा जडपणा कमी होतो. 2 चमचे रस आणि अर्धा चमचा मध हा घरगुती उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात किंवा तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीवरती उपयोगी. साईड इफेक्ट्स नाहीत आणि लगेचच आराम देखील मिळतो. एकदा हा उपाय करून पहा, गोळ्यांची देखील गरज भासणार नाही. 7वी टीप आहे, सकाळी भिजवलेल्या मनुक्याबरोबर 1 खडी साखर घ्या. यामुळे यकृतला आराम मिळतो. मनुका शरीराला ऊर्जा देतं आणि खडी साखर यकृतावरती शांत परिणाम करते. ही जोडी विशेषतः गरमीच्या दिवसात फायदेशीर आहे. सतत थकवा, तोंड कोरडं वाटणं, डोके दुखणे यावरती उपयोगी आहे. हे एक नैसर्गिक टॉनिक समजा. रोजचं सवय लावल्यास रक्त देखील ह्याच्याने शुद्ध होतं. 8वी टीप आहे, बोर आणि खडी साखर एकत्र खाल्ल्यास पचन सुधारतं. तर हिवाळ्यात बोर सहज मिळतात. त्यात फायबर भरपूर असतात आणि खडी साखर त्याचं उष्णतेचं संतुलन राखते. तर दुपारच्या वेळी खाल्ल्यास पोट साफ राहतं आणि त्वचा देखील साफ होते. एक पारंपरिक पण विसरलेला आरोग्याचा खजिना आहे हा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी ठरतो. 9वी टीप आहे, झोपण्याच्या आधी 5 मिनिटं पाठीवर झोपून डोळे बंद करून श्वासावरती नियंत्रण करा. ही छोटी ध्यान साधना तुमचं संपूर्ण मन, शरीर रिलॅक्स करतं. या 5 मिनिटात कोणताही विचार न करता फक्त श्वासावर लक्ष द्या. दिवसभराचा तणाव तुम्ही विसराल. झोप पटकन लागेल. डोळ्यावरती गुलाब पाणी लावल्याने ह्याचा परिणाम जो आहे तो
दुपटीने वाढतो. तर हे महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील खूप अत्यंत उपयुक्त टिप आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपण पाहिले की छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या सवयी रोजच्या दैनंदिन जीवनातल्या लावून आपल्या आरोग्यावरती कसा चांगला परिणाम घडू शकतो. तर ह्या टिप्स ज्या आहेत त्या छोट्या आहे पण खूप प्रभावी आहे. तुम्ही याचा नक्की उपयोग करून बघा. आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि अशीच नवनवीन माहिती देखील तुम्हाला माहिती पडेल. तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.